पाठ्यक्रम F4 सब्जेक्ट प्रोफिशियन्सी इन इंग्लिश जून 2024 क्वेश्चन पेपर. टोटल क्वेश्चन पेपर डिस्कशन इन दॅट व्हिडिओ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत DLED एक्झामिनेशन जून 2024 फर्स्ट इयर इंग्लिश सब्जेक्ट प्रोफिशियन्सी इन इंग्लिश या विषयाचा क्वेश्चन पेपरमधील डिस्कशन बघणार आहोत. चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. DLED एक्झामिनेशन जून 2024 फर्स्ट इयर पेपर. विषय आहे इंग्लिश प्रोफिशियन्सी इन इंग्लिश. हा पेपर दिनांक 10/6/2024 या रोजी झालेला आहे. तर आज आपण याची प्रश्नपत्रिका बघणार आहोत. चला मग बघूया क्वेश्चन पेपर. यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे डू ॲज डायरेक्टेड. त्यामध्ये ए ग्रुप ऑफ वर्ड्स विच गिव्ज द कम्प्लीट सेन्स. याला काय करायचं आहे, आयडेंटिफाय द कन्सेप्ट. आयडेंटिफाय द कन्सेप्ट म्हणल्यास ग्रुप ऑफ वर्ड्स विच गिव्ज द कम्प्लीट सेन्स म्हणल्यास याचं उत्तर आहे ग्रुप ऑफ वर्ड्स विच गिव्ज द कम्प्लीट सेंटेन्स. आयडेंटिफाय द कन्सेप्टमध्ये सेंटेन्स हे उत्तर येईल. त्याच्यानंतर बी अरेंज द फॉलोइंग जम्बल्ड लेटर्स इन टू अ मिनिंगफुल वर्ड. खाली जी अंडोज आहे त्याच्यापासून आपल्याला एक मिनिंगफुल वर्ड बनायचं आहे. ह्याच्यापासून काय बनेल, तर याच्यापासून मिनिंगफुल वर्ड बनेल साऊंड. तर याचे उत्तर आहे साऊंड. बीचे उत्तर साऊंड. त्याच्यानंतर सी फाइंड द ऑड वन आउट. लिसनिंग, स्पीकिंग, सिंगिंग, रायटिंग. लिसनिंग म्हणजे ऐकणे, स्पीकिंग म्हणजे बोलणे, सिंगिंग म्हणजे गाणे, तर रायटिंग म्हणजे लिहिणे. तर ह्या 4 क्रियापैकी कोणची एक क्रिया ऑड वन आउट आहे. लिसनिंग, स्पीकिंग आणि सिंगिंगमध्ये काही आपल्याला लिहायचे काम पडत नाही, पण रायटिंगमध्ये लिहावे लागते. हे 3 एकसारखे दिसतात पण रायटिंग नाही, म्हणून याचे उत्तर आहे रायटिंग हे ऑड वन आउट असेल. त्यानंतर डी मेक द वर्ड युजिंग अबो प्रिफिक्स. म्हणजे डीस प्रिफिक्स लावायचे आपल्याला. प्रिफिक्स म्हणजे पूर्वी आणि सफिक्स म्हणजे त्याच्या समोर. शब्दाच्या समोर सफिक्स लागतो, असं शब्दाच्या पूर्वी प्रिफिक्स लागतो. तर ह्याचे उत्तर काय असेल, डिस. डिसचं उत्तरमध्ये डिस्काउंट येईल. त्याच्यानंतर ई लँग्वेज कॉमा कम्युनिकेशन्स. फ्रेम वन सेंटेन्स बाय युजिंग बोथ द वर्ड्स. ह्या दोघाला कंबाईन करून एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे. तर लँग्वेज इज द बेस्ट प्रोसेस टू कम्युनिकेशन हे याचं उत्तर असेल. त्याच्यानंतर एफ लँग्वेज इज नॉट बेसिकली अ हॅबिट फॉर्मिंग प्रोसेस. तर याचे उत्तर आहे लँग्वेज इज अ बेसिकली हॅबिट फॉर्मिंग प्रोसेस. नॉट हे येणार नाही. पुढला सब क्वेश्चन आहे लँग्वेज लर्निंग स्किल्स आर ॲक्वायर्ड इन ऑर्डर. म्हणजे बोलण्याचा कोणचा चढता क्रम आहे. तर याचा चढता क्रम आहे लँग्वेज लर्निंग स्किल्स आर ॲक्वायर्ड इन ऑर्डर लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग. अशा प्रकारे याचा ऑर्डर होता. त्यानंतर एच सेंडर राईट द ऑपोजिट वर्ड. सेंडरचा ऑपोजिट वर्ड रिसिवर. इथे झाला क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट. क्वेश्चन नंबर 2 आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन अबाउट 60 to 80 वर्ड्स इच क्वेश्चन्स हॅविंग 2 मार्क्स. ह्या 4 क्वेश्चनला प्रत्येकी 2 मार्क आहेत. याचे उत्तर आपण बघणार नाही, फक्त क्वेश्चन रीड करूया. त्यामध्ये पहिला एक्सप्लेन इंग्लिश ॲज अ लिंक लँग्वेज. सेकंड व्हेन विल यू सी फॉलिंग इंटोनेशन्स इन इंग्लिश लँग्वेज. थर्ड व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ज ऑफ टीचिंग ग्रामर. हाऊ कॅन यू यूज द लँग्वेज प्रिन्सिपल ऑफ इमिटेशन्स इन युअर टीचिंग. अशा प्रकारे हे 4 क्वेश्चन 2 मार्काचे झाले. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 3 आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन अबाउट 120 to 160 वर्ड्स इच. हा क्वेश्चन प्रत्येकी 3 मार्कासाठी आहे. त्यामध्ये पहिला डिस्कस एनी 2 प्रिन्सिपल ऑफ लँग्वेज लर्निंग इन डिटेल. सेकंड राईट अ शॉर्ट नोट ऑन स्ट्रेस. सेकंडला ऑर आहे नेम द डिफरंट ऑर्गन्स ऑफ स्पीच अँड एक्सप्लेन देअर फंक्शन. स्पीच ऑर्गन्स लिहायचे. त्यानंतर थर्ड सजेस्ट द सम टिप्स फॉर बिईंग अ गुड लिसनर. थर्डला पण ऑर आहे हाऊ विल यू डेव्हलप स्पीकिंग स्किल ऑफ युअर स्टुडंट्स. त्यानंतर लास्ट नेम द पार्ट ऑफ स्पीच अँड इट्स काइंड बाय गिविंग एक्झाम्पल्स.
इथे क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट होतो. क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4 लास्ट क्वेश्चन आहे 12 मार्काचा. प्रत्येकी 4 मार्क एका क्वेश्चनला आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन अबाउट 200 to 250 वर्ड्स ईच. त्यामध्ये फर्स्ट, हाऊ विल यू क्रिएट द फोनेटिक अवेअरनेस इन युअर स्टुडंट्स. सेकंड, विच स्टेप्स शुड बी कन्सिडर्ड व्हाईल ट्रान्सलेशन द इंग्लिश मटेरियल इन टू मदर टंग. थर्ड, व्हॉट डू यू मीन बाय अफिक्स. एक्सप्लेन इट्स टाइप्स विथ एक्झाम्पल्स. थर्डला और आहे, व्हॉट डिफरंट व्हिज्युअल एड्स विल यू यूज टू टीच इंग्लिश. एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. तर अशा प्रकारे जून 2024 प्रोफिशियन्सी इन इंग्लिश सब्जेक्टचा क्वेश्चन पेपर होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.